संपदा, अगं काय हे? अगं इतका घोर लावायचा का घरातल्यांच्या जीवाला? म्हणजे तू निरोप नाही दिलास? तिने निरोप दिला, पण म्हणून इतका उशीर करायचा? हे बघ संपदा, तुझ्या डोक्यावर अक्षता पडू दे, मग त्यानंतर तुला काय उशीर करायचा आहे, काय घराबाहेर राहायचंय ना, ते सगळं कर बाई. पण तोपर्यंत या घराची शिस्त पाळ. काकू प्लीज, काय हा अडाणीपणा? मी महेश बरोबरच गेले होते ना फिरायला. हे बाई ग, मी सांगते तेवढं ऐक. बाबा याची वेळ झालीये, इतक्या उशिरापर्यंत नाही राहायचं ग घराबाहेर. अच्छा, म्हणजे सगळी शिस्त, सगळे नियम फक्त मला. आणि तुझी लाडकी स्वानंदी काहीही करेल ते चालतं तुम्हाला? हे बघ, स्वानंदी काहीही कधीच करत नाही. ती जे या घराच्या नियमात बसतं, जे या घराला शोभतं, तशीच वागते. पुरे तुम्ही करत बसा स्वानंदीचं कौतुक. लग्न झालं मला तरी कुठे तुमची तोंड बघत बसायचे. पण प्लीज तोपर्यंत मला छळू नका. संपदा ताई, यू शट अप. हेच खायचे ना? नाही नाही, असं 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 म्हणून कसं चालेल? हा, हेच खाल्ली पाहिजे की नाही? बरं व्हायचंय की नाही आपल्याला? हा, एकविरेला जायचंय आपल्या दोघांना. हा, माझा हात पकडून येणार आहात ना तुम्ही मला? सावकाश. रे देवा, कोण तडमडलं मध्येच? अगं बाई, ही विघ्न संतोषी बाई नेमकी मी तुमच्याशी बोलत असते ना तेव्हा मला डिस्टर्ब करते. ललिता, हा बोल ललिता. अहो काय व्हायची मावशी, रात्रीपासून फोन करते तुम्हाला, फोन उचलतच नाही आहेत तुम्ही. अगं बाई, घरात कमी कामं असतात का? माझ्याकडे काय नोकर चाकर आहेत का माझ्या दिमतीला? अहो त्यासाठी नशीब लागतं. बर ते जाऊ, देशपांड्यांशी बोलणं झालं का तुमचं? धीर धर जरा, आताच साखरपुडा झालाय ना. अहो मी धीर धरेन हो, पण मी तुम्हाला काय सांगितलं ते लक्षात आहे ना? नाही तर मग त्यांचा धीर सुटेल, मग मला बोलू नका तुम्ही. म्हणजे मला नाही कळलं. बच्ची मावशी, पुन्हा एकदा बजावून सांगते तुम्हाला, आमच्या इब्रतीला साजेसे लग्न करून देणार नसतील तर हे लग्न मोडेल. कमाल करतेस ललिता, एवढं टोकाचं बोलण्याआधी आधी नीलशी बोलून घे. त्याच्याशी बोलले मी बच्ची मावशी, आणि तुला हवं ते कर असं सांगितलंय त्याने मला. तुम्हाला काय वाटलं, एक दोन वेळा तुमच्याशी नीट वागला म्हणजे लगेच तो तुमचं ऐकायला लागेल? म्हणजे काय म्हणायचंय तुला? आम्हाला डेस्टिनेशन मॅरेज हवंय. ते का असं? अहो म्हणजे बाहेर गावी जाऊन लग्न करायचं. अगदी सेशेल्स मॉरिशस नको, पण जयपूर गोवा हे तरी जमू शकतं ना. काय नाही तर 5 स्टार तरी बुक करा म्हण. अहो पोत्याने पैसा घरात ठेवणारी माणसं आहेत ती. बोलते मी, बोलून बघते देशपांड्यांशी. दिवसभरात देशपांड्यांशी बोला आणि संध्याकाळपर्यंत काय ते मला कळवा, नाहीतर मी स्वतः बोलीन त्यांच्याशी आणि इंद्रनीलसाठी दुसरी चांगली मुलगी बघीन. हो बोलते.